म्हणजे ते पार्सलवाला होता. जेवण होतं, कॅश जेवण. ओ भाई साहब, अंदर जेवण मध्ये काय काय दिया? मटर पनीर आणलेलं, चिकन टिक्का आणलेलं, पास्ता आणलेलं. आतमध्ये जाऊन बघा ना. वहिनी, काय? मटर पनीर. आणि तुझा तो पास्ता. भूक लागली आहे आई ग. आई, तो विघ्नेश भाऊजींचा पार्सलचा प्लॅन पण फ्लॉप झालाय. म्हणजे मला असं वाटलं होतं त्यांचं आवडतं जेवण मागवले म्हटल्यावर त्या येतील, पण ते शेवटपर्यंत नाही आल्या. तू काळजी करू नकोस मीरा, त्या दोघींना यावंच लागेल. मला खूप टेन्शन आलंय आई. विघ्नेश आणि प्रथमेश भाऊजींची वाट बघून त्या खरंच निघून गेले तर काय करायचं? त्यांना निघून जायचं असतं ना तर त्या कधीच गेल्या असत्या. ज्या अर्थी त्या दोघी आतापर्यंत इथे थांबल्या आहेत त्या अर्थी त्यांना माहेरून सपोर्ट मिळालेला नाहीये. मीरा, आपल्यासाठी आजची ही रात्र खूप महत्वाची आहे. उद्या बघ सकाळी कशा दोघी लाईनीवर येतात ते. बाप्पा करू आणि तुम्ही जे काही ठरवलंय ना अगदी तसंच हो. अगदी तसंच होईल. तुम्हाला काय मदत करू मी? नाही काही नको, तू पानं घे, वाढायलाच घेऊ आता, झालंच आहे माझं. बर, तुम्ही पण या. नाही, आपल्या घरातली काही माणसं उपाशी असताना मी नाही जेवणार. तू पानं घे. तुला काय वाटतंय रे? कशाबद्दल? कशाबद्दल काय? आपल्या आयुष्यात जे घडलंय त्याच्याबद्दल विचारतोय. दादा, तुला खरं सांगू का? हो. मला खूप भीती वाटते. नाही नाही नाही, म्हणजे एका बाजूला ऍक्च्युली मला खूप आनंदही वाटतोय. काय म्हणालास? आनंद आणि भीती. हो. बस बस बस. का रे? म्हणजे थोड्या फार प्रमाणात मलाही असंच काहीसं वाटतंय. हो. म्हणजे कधी आनंद, कधी भीती. की बायको घराबाहेर गेली आहे ना, त्याचा एक कुठेतरी आनंद आहे. ती बाहेर जाऊन स्वतःच काहीतरी बरं वाईट करेल अशी भीती पण आहे रे. म्हणजे पण मला थोडं वेगळं वाटतंय. काय? म्हणजे बघ ना, आता कॅश घर सोडून निघून गेलीये, याचा मला एकीकडे खरंच खूप आनंद वाटतोय. तेच तर. नाही म्हणजे असं खूप रिलॅक्स्ड वाटतंय. हो ना. पण दुसऱ्याच बाजूला मला असंही वाटतंय की जेव्हा केव्हा कॅश घरी परत येईल तेव्हा ती घरी आल्यावर माझं काय करेल. कॅश उठ ना ग. वहिनी 2 मिनिटं झोपू दे ना प्लीज. कॅश उठ ना ग, मला खूप झोप येते. वहिनी, मलाही झोपू दे ना. अहो तुम्ही मोठे आहात ना, मग छोट्यांना समजून घ्यायचं असतं जरा. झोपू द्या 2 मिनिटं. कॅश, माझं एक काम करशील का ग? वहिनी प्लीज हा. आता हे बोलू नका की आतून जाऊन मला बेड आणून दे. अजिबात नाही. माझ्या बेडरूम मधली लाईट चालू आहे की नाही ते जरा बघून ये ना. मला ना इथून दिसत नाहीये. वहिनी तुम्ही जा ना. अगं काय माहितीये, तुला माहितीये ना मला काळोखाची किती भीती वाटते ते. आणि तू ना कशी अशी डेअरिंग बाज आहेस. मला जी कुठली गोष्ट जमत नाही ना ती तुला अगदी छान जमते बघ. म्हणून जा ना जरा. नाही तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे. पण कसं आहे वहिनी, तुम्हाला इतकं घाबरून पण चालणार नाही. आपण दोघींनी घर सोडलंय. आता जर तुम्ही एवढं म्हणताय तर येते जाऊन. आणि येताना ना जरा विघ्नेशलाही फोन कर. हा, विसरू नकोस. जा जा, लवकर जा, लवकर जा.
आरामात ये. वहिनी. अच्छा, मला बाकावरून उठून वहिनी साहेब स्वतः झोपल्या. ठीक आहे. कॅश काय चीज आहे ना ते आत्ता कळेल. वहिनी, अहो झोपल्यात काय? उठा. अहो काय करतायत? उठा उठा. इकडे बघा, प्रथमेश भाऊजी बाहेर फोनवरती बोलतायत. काय? हो, आणि कोणी नाहीये त्यांच्या बाजूला. हे बघा, आत्ता वेळ आहे, ह्या वेळेचा फायदा घेतला पाहिजे. हा. तुम्ही प्रथमेश भाऊजींशी बोलून घ्या. हा, हा, मी जाऊन येते. जा 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 लवकर जा जा. कॅश. 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 वहिनी, फसवलंच ना मला. त्यात काय? पहिलं तुम्ही फसवलं, मग मी फसवलं. फिनिश. कॅश अगं, हे बघ, भांडून काही एक उपयोग नाही. या फसवा फसवीत ना आपल्याला दोघींनाही झोपायला मिळणार नाही. बाक एक आहे आणि झोपायचंय दोघींना. असं आपण वागत राहिलो ना तर रात्रभर जागत राहावं लागेल आपल्याला. दिवसभरात वाटून काही खाता नाही आलं, वाटून झोपूया तरी. हा, चल. अरे बापरे, बिचाऱ्या दोघी तशाच बसल्यात उपाशी. काहीच खाल्लं नाहीये. काय करावं बरं? हा, असंच जाण्यापेक्षा त्यांच्यासाठी जेवण घेऊन जाते. ह्यावेळी कोणाला कळणारही नाही आणि त्यांचं पोटही भरेल. नाही नाही, असं बाहेर जेवण घेऊन जाणं चुकीचं ठरेल. त्यापेक्षा मी स्वतः जाऊन त्यांना समजवते आणि घरात घेऊन येते जेवायला. विघ्नेश, आपण काय ते एक ठरवूया का? हं? नाही म्हणजे कसं आहे, जर आपल्याला आता भीती जास्त वाटत असेल ना तर जाऊन आपापल्या बायकांना घेऊन येऊ ना घरात परत. हे अरे कसं शक्य आहे? अरे मग आनंद होत असेल तर झोपूया तरी. हो, किती वेळ जागणार? पण झोपण्याच्या आधी तुम्हाला आमच्याकडून एक गोष्ट ऐकावी लागेल. गोष्ट? कसली गोष्ट? जी आत्ता मला आजीने सांगितलीये. सांग. एक राज्य होतं. त्या राज्यात 3 राण्या राहत होत्या. त्यापैकी 2 राण्या हट्टी होत्या आणि एक राणी रागीट होती. त्या एवढ्या रागीट होत्या की त्यांना पाहून त्यांचे नवरे थरथर कापायचे. त्या दोन्ही राण्यांना राज्याची वाटणी हवी होती म्हणून त्या राज्य सोडून निघून गेल्या. राज्यातली लोकही दुःखी झाली. त्यावेळी राज्याच्या बाहेर वादळच आलं. बाहेर पडलेल्या राण्या घाबरल्या. आता आपण वाचणार की नाही असं त्यांना वाटलं. मग ती दोन्ही राण्यांना एक प्रश्न पडला की आता आपण काय करायचं. मग त्या दोघी आपल्या राज्यात परत आल्या. वादळ थांबलं. त्या दोघींनाही कळलं की घर सोडल्यावर वादळ येतं. नंतर सगळे सुखात राहू लागले. त्या राण्यांचे राजे कधीच तरतरले नाहीत. संपली गोष्ट. बहिणी, खरंच कोणी दार उघडलंय की मलाच भास होतोय? मला तर काहीच कळत नाहीये. मलाही आवाज आला ग, पण तू म्हणत असशील तर नक्कीच कोणीतरी आहे दारापाशी. म्हणायला कशाला हवं? विघ्नेशच असणार. मला माहितीये त्याला माझ्याशिवाय झोप लागणार नाहीये. हो का? मग तू उठून बघतेस का? त्याची काय गरज आहे? तो स्वतःहून इथे बाहेर येईल आणि माझी माफी मागेल.
पण वहिनी, हम्म, मी काय म्हणते, काय? प्रथमेश भाऊजींना कदाचित तुमची आठवण येत नसावी. म्हणजे बघा ना, एव्हा ना त्यांनी बाहेर यायला हवं होतं, नाही ते आले नाही म्हणून मी आपलं. अगं तो विघ्नेशच आहे कशावरून? आमचे हे पण असू शकतात. आता दिवसभरात त्यांना सगळ्यांसमोर बाहेर यायला लाज वाटत असेल म्हणून असे रात्रीचे बाहेर आले असतील. हो, हो. मग उठून बघून या ना. हं. त्यांना माफी मागायची असेल ना, ते माझी इथे येऊन माफी मागतील. ते इथे येऊन माझी कशी माफी मागतात ना, हेही तुला पाहायला मिळेल. कळलं? ते कशी माफी मागतात ना ते नंतर बघूया. तिकडे बघा आधी. तू कशाला आलीयस इथे? आमची मजा बघायलास का? काय सगळं मजा बघायला चाललीये ती. तुझ्या गायत्रीजींनी सांगितलं असेल बाहेर जाऊन बघ काय करतायत दोघी, हो ना? नाही, मला कुणीही पाठवलेलं नाही आणि मी तुमची मजाही बघायला आले नाही. हो, खरं तर आई म्हणाल्या की तुम्हाला अजिबात जाऊन भेटायचं नाही, पण तरी मी त्यांचा शब्द मोडून इथे आलीये. हो, मग कशाला आलीस तू? नाही, ज्यांनी आमच्यासाठी बाहेर यावं असं आम्हाला वाटत होतं ती माणसं नाही आली, मग तुझं इकडे येऊन काय उपयोग? मला राहवलं नाही म्हणून. मला अजूनही वाटतं वेळ गेलेली नाहीये. तुम्ही आत्ताही माघार घेऊ शकता. चला ना घरी, प्लीज चला ना. ठीक आहे, येतो आम्ही, पण त्याआधी तुझ्या गायत्रीजींना बाहेर येऊन आमची माफी मागायला सांग. माफी? कशाबद्दल? पाहिलत वहिनी काय बोलते ती? शेवटी हिनी त्या बाईचीच बाजू घेतली. वहिनी, हो असं अजिबात नाहीये. मग तू इथे कशाला आलीयस? आणि त्या बाईनी तुझ्या समोर आम्हाला घराबाहेर काढलं, तरीही तू विचारतेस की त्या बाईनी माफी का मागावी? त्यांच्या धाकामुळे आमचे नवरे आमच्यावर बाहेर पडू शकले नाही. ही काय वागणूक झाली? नाही, एक मिनिट वहिनी, तुम्हाला काही सांगण्याची माझी पात्रताही नाही आणि नात्याने एवढा मोठा हक्कही नाही. पण एक गोष्ट तुम्हालाही माहितीये आणि मला सुद्धा, की तुम्ही स्वतःहून या घराच्या बाहेर पडलेला आहात. तुम्हाला कोणीही जा म्हटलेलं नाही. तुम्ही माघार घेऊ शकता, अजूनही घराच्या आत जाऊ शकता. आणि भाऊजींच्या बाबतीत विचाराल तर त्यांना कुणी अडवलेलं नव्हतं. आई जे काही म्हणाल्या ते भाऊजींना पटलं असेल आणि म्हणूनच ते घराबाहेर आले नाहीत. मीरा, तू हे सांगायला इथे आलीयस? नाही, मला फक्त एवढंच सांगायचंय की जी अवस्था तुमची घराबाहेर आहे तीच अवस्था घरात आईंची आणि आम्हा सगळ्यांची. कुणालाच करमत नाहीये. जो काही प्रकार घडलाय त्यामुळे कोणीच सुखी नाहीये. जसं तुम्ही दोघी बाहेर वाट बघताय भाऊजींची, तसंच भाऊजी वाट बघतात की तुम्ही कधी आत याल. प्रश्न फक्त 4 पावले पुढे चालण्याचा आहे. मी हात जोडते, मी विनंती करते की ती 4 पावलं तुम्ही दोघी पुढे चला. आणि मग बघा, तुमच्या स्वागतासाठी दारात सगळे उभे असतील. वा, छान. इतका तमाशा होऊनही तू आम्हाला आत बोलवायला आलीयस? म्हणजे तुला काय वाटतं मी काय करावं? माझ्याच घरात जाऊन त्या बाईच्या समोर उभं राहून हात जोडावे आणि विनंती करावी की अहो आम्हाला घरात घ्या, असं वाटतं का तुला आम्ही करावं? मीरा, ते शक्य नाहीये, कळलं? आणि ते तेव्हाच शक्य असेल जेव्हा आम्ही दोघी जणी दारात उभ्या असू आणि गायत्रीजी हात जोडून आम्हाला विनंती करत असतील तेव्हा. मीरा, तू त्यांची वकिली करतेस ना? मग जाऊन त्यांना सांग, आमच्या नवऱ्यांना भडकून त्यांना जर जिंकल्यासारखं वाटत असेल ना, तर त्यांचा फार मोठा गैरसमज आहे. मीरा, आम्ही फक्त इथे आमच्या नवऱ्यांची वाट बघत आहोत. जाऊन सांग तुझ्या त्या गायत्री देशमानेंना, तुझ्या लाडक्या सासूबाईंना, की उद्या सकाळपर्यंत आमचे नवरे आमच्यावर इथे आमच्या सोबत असतील. जा जा, तुझी सासू तुझी वाट बघत असेल, जा ना. हो ना. आणि पाय दाबायला आता कोणी नसेल ना, जा, नाही तर सगळं काही फिनिश होईल.
वहिनी तुमची नाही होत, तो कावळा. वहिनी हा. अहो सकाळ झाली, रात्र सरून गेली, कुणी आपल्याला बघायला पण नाही आलं. बघ ना कॅश, हे जरा अतिच होत नाही का? हम्म. रात्रभर आपल्याला बाहेर ठेवलं चक्क. हे हे शोभतं का यांना? वहिनी हा? मला ना जरा दुसरंच टेन्शन आहे हो. काय ग? सकाळी सकाळी आहे ना, आरशात तोंड बघायची सवय आहे ना मला. आरसा पण नाहीये इथे. कॅश, आता बाहेर आरसा कुठे असणार आहे? ह्याच्या पुढे काय करायचं याचा विचार कर ना जरा. ही घरातली माणसं पण ना नात्यांचं गोडवं गात असतात नेहमी. आता बघ, कुणाला आपली पर्वा तरी आहे का? ही माणसं आहेत की. वहिनी हा? मेसेज काय कोणाचा? वाच ना. विघ्नेशचा म्हणतोय, गुड मॉर्निंग, घरी परत या, एकत्र चहा घेऊ. बघा, दोघींचेही नवरे असं दाखवण्याचा प्रयत्न करतायत की त्यांना आपली किती काळजी येते. फोन केला तर उचलण्याचं धाडसही नाहीये त्यांच्यात. पुढे आपण काय करायचं याचा जरा विचार कर. वहिनी अहो कालपासून मला तुम्ही हेच ऐकवताय, पण पुढे काय करायचं, कसं वागायचं, काय बोलायचं हे ठरवा ना. आता माहेरचे म्हणतायत की नवऱ्याला घेतल्याशिवाय घरी यायचं नाही, पण माहेरी जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. आपण माहेरी गेल्याशिवाय त्यांना आपल्यावरती विश्वास बसणार नाही. एकदा का त्यांना आपल्यावर विश्वास बसला की माझे डॅड आणि तुमची आई त्यांना बरोबर धडा शिकवते, खास करून त्या गायत्रीला. अगदी बरोबर बोलतेस तू कॅश, मला तुझं बोलणं अगदी पटतंय. पण प्रश्न हा आहे की आपण माहेरी जायचं कसं? पैसे नाहीयेत ना आपल्याकडे. इथे खायला पैसे नाहीत, जायला कुठून असणार? आयडिया वहिनी, तुम्ही कोल्हापूरला आणि मी अहमदाबादला टॅक्सीने जायचं, जेणेकरून टॅक्सीचे पैसे पण आपले माहेरचेच देतील. आणि आणि खास टॅक्सी केल्याने इकडे आपली काय परिस्थिती आहे हे त्यांना कळेल, नाही का? काय आयडिया काढली आहेस तू कॅश. चालेल, चल चल टॅक्सीकडे जाऊया. वहिनी एक मिनिट. काय? अहो आपण एवढं आता लांब जाणार, मी आहे ना सकाळपासून फ्रेश नाही झाले, आरशात तोंड नाही पाहिलंय. मला जरा थोडस टचअप केलं ना तर बरं Yes. वाटेल. म्हणजे हा बघा, छान आहे ना? चला आता. बाय मम्मा. बाय. लवकर घरी ये. मम्मा लवकर घरी ये.